उपस्थित सर्व मान्यवर, या लांजा राजापूर उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी, आमच्या गावचे सरपंच सागरजी पाटील, सागरजी गाडे, त्याचबरोबर आमच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊबाई गाडे आणि माझा विद्यार्थी भारत कांबळे आणि सर्व पालकवर्ग यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले आणि या मंडळाला खरंच धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. त्या मंडळाने आमच्यावर टाकलेली जबाबदारी जी आहे ती आम्ही अगदी सार्थ करणार आहोत. कारण आम्ही तसा शब्द त्यांना देतो की अतिशय सुंदर असं प्रयोगाचं साहित्य सगळं दिलेलं आहे आणि अतिशय किमती वस्तू आहेत त्या सगळ्या आम्ही त्या मुलांना प्रत्यक्ष हाताळायला देणार आहे आणि मुलांनी स्वतः स्वनिर्मितीतून त्यांनी ते शिकायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट आम्ही आता लहान मुलं आहेत, पहिलीचा वर्ग आहे की मुलांनी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, मुलांनी प्रत्यक्ष ज्ञान संपादन केलं पाहिजे. आम्ही फक्त सुलभकाची भूमिका घेणार, शिक्षक फक्त सुलभक आहे, त्यांनी फक्त मार्गदर्शन करायचं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवायचंय. अशा पद्धतीचा आजचा हा ज्ञानरचनावाद अभ्यासक्रम आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही विज्ञानाचा सुद्धा अभ्यास जो आहे, जो प्रयोग असेल किंवा काही इतर गोष्टी असतील, इतर ऍक्टिव्हिटीज असेल, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आमची मुलं खरोखर चांगली आहेत. कारण आताच त्यांना परवा सांगितलं मॅडमनी की काही आपल्याला प्रोजेक्ट करायचे तयार ऍक्टिव्हिटी त्यांना दिली की काय काय तयार करायचंय, ते फक्त आयडिया दिली तर मुलांनी त्याप्रमाणे बनवली. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती खरोखर आहे आणि ही मुलं खरंच पुढे जातील. कारण हे ग्रामीण भागातले खरं हिरे आहेत. मी तर नेहमी आल्यापासून म्हणते की हे मुलं म्हणजे खरंच हिरे आहेत की अतिशय सुंदर प्रकारे अभ्यास करतात, प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे आमच्या शाळेमध्ये आम्हाला काम करायला खूप उत्साह येतो, आनंद वाटतो की या शाळेत येताना दिवस कसा जातो समजत नाही. त्यामुळे आणि या लोकांचं सहकार्य अतिशय चांगल्या प्रकारचं लोकांचं सहकार्य, फक्त माणूस प्रेमळपणा, आपुलकीने विचारणं, त्यामुळे या लोकांबद्दल आणि या मुलांबद्दल जेवढं बोलावं तेवढंच कमीच आहे. परंतु हे साहित्य तुम्ही दिलं याबद्दल मी शाळेच्या वतीने तुम्हा सर्व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते आणि या तुमच्या उपक्रमाला आणखी लाख लाख शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय भारत.